नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, चाणक्य फाउंडेशनच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, काल म्हणजेच 11 जुलैला एक महत्त्वाची अपडेट न्यूजपेपरला आली आणि ती म्हणजे भारताचं 44वं जागतिक वारसा स्थळ डिक्लेअर. आता फक्त 44वं जागतिक वारसा स्थळ डिक्लेअर झालं म्हणून ही अपडेट महत्त्वाची नसून या 44व्या जागतिक वारसा स्थळाच्या बाबतीमध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप या नावानं जे नामांकन करण्यात आलेलं होतं, तर त्यातले छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं हे 44वं जागतिक वारसा स्थळ हे भारतासाठी आणि त्याचबरोबर विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपल्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. आणि याच सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ हा त्या ठिकाणी बनवत आहोत. आपण याच्यामध्ये सविस्तर स्वरूपात मराठा मिलिटरी लँडस्केप नेमके काय आहेत तर त्याच्यावरती त्या ठिकाणी चर्चा करूयात आणि त्याचबरोबर जागतिक वारसा स्थळांवरती देखील चर्चा आपण करणार आहोत. सो आता जर तुम्ही बघितलं तर ही जागतिक वारसा स्थळाच्या बाबतीमध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटची त्या ठिकाणी वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती आपल्याला असं लक्षात येईल की मल्टिपल लोकेशन्सच्या बाबतीमध्ये मल्टिपल लोकेशनच्या बाबतीमध्ये ह्या टोटल 12 साइट्स किंवा 12 किल्ले जे आहेत हे एकत्रितरित्या मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणून डिमार्केट करण्यात आलेले आहे. इकडे तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज बघू शकता की मराठा मिलिटरी लँडस्केप्स गेट युनेस्को टॅग 44th ऑनर फॉर इंडिया, फोर्ट्स हायलाइट स्ट्रॅटेजिक स्ट्रेंथ. आता जागतिक वारसा स्थळ विचारली जातात का हो, तर 100% गॅरंटेड त्याच्यावरती प्रश्न येतो. आणि आता इथं जर का आपण लक्षात घेतलं तर इथं पण आपल्याला अजून जास्त प्रोबॅबिलिटी आहे प्रश्न विचारला जायची. त्याच्या आधी वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा आपण थोडीशी चर्चा करूयात. वर्ल्ड हेरिटेज कमिटी ही युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट अंतर्गत जे कन्व्हेन्शन आहे, तर त्या कन्व्हेन्शन अंतर्गत येणाऱ्या सगळ्या राष्ट्रांचा समावेश असलेली एक कमिटी. बेसिकली याच्यामध्ये 195 राष्ट्र आहेत. मात्र याच्यातली काही रिप्रेझेंटेटिव्ह राष्ट्र असतात ज्यांची निवड त्या त्यावेळी केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून हे जे काही नॉमिनेशन्स आलेले आहेत वेगवेगळ्या देशांकडून आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या युनेस्कोच्या अदर बॉडीज आहेत की ज्या या नॉमिनेशनला रिव्ह्यू करण्याचं काम करतात, तर त्या नॉमिनेशनला अंतिमतः जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्याचं काम ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी करत असते. वर्ल्ड हेरिटेज कमिटीची दरवर्षी बैठक त्या ठिकाणी पार पडत असते. अशाच पद्धतीनं यावर्षी वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक ही त्याचं हेडक्वार्टर असलेल्या पॅरिसमध्ये त्या ठिकाणी पार पडली आहे किंवा इनफॅक्ट आपण असं म्हणूया की 6 ते 16 जुलै 2025 दरम्यान ही बैठक ऑनगोईंग आहे आणि त्याच्यातच 11 जुलैला हा डिसिजन आपल्याला आलेला दिसतो. आता युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचं हे 47वं सेशन होतं आणि इथं एक उल्लेख करण्यासारखी महत्वाची बाब आहे ती म्हणजे याचं 46वं सेशन जे आहे तर ते मागच्या वर्षी नवी दिल्ली भारत मंडपम या ठिकाणी भारतात पार पडलेलं होतं. याच्या मागचं कारण असं की 2024-25 या वर्षासाठी भारत हा जागतिक वारसा समितीचा अध्यक्ष होता. आता सध्या या जागतिक वारसा समितीमध्ये 21 सदस्यीय बॉडी ही आहे आणि त्याच्या माध्यमातून या आपल्या मराठा मिलिटरी लँडस्केपला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आलेला दिसतो. आता हे झालं वर्ल्ड हेरिटेज कमिटी बद्दल. आता थोडंसं अजून जास्त डीप जाण्याचा प्रयत्न करूया की नेमकं हे नॉमिनेशनची प्रक्रिया नेमकी कशी झाली. तर बेसिकली 2024-25 मध्ये आपल्याला असं लक्षात येईल भारतानं मराठा मिलिटरी लँडस्केपच्या माध्यमातून एक नामांकन जे आहे तर ते युनेस्कोला त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. त्याच्या आधी 2021 मध्ये या किल्ल्यांचा युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये म्हणजे ज्याला आपण प्रोव्हिजनल लिस्ट म्हणतो ना, तर त्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये युनेस्कोच्या समावेश करण्यात आलेला होता. आता जर का आपण विचार केला ना, तर अजून 61 वारसा स्थळं आहेत की जी युनेस्कोच्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये सध्या आहेत, जी भारताची वारसा स्थळ. मराठा मिलिटरी लँडस्केपला सांस्कृतिक निकषांच्या श्रेणीमध्ये नामांकन करण्यात आलेलं होतं. आता इथं एक गोष्ट पुन्हा एकदा आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. जागतिक वारसा स्थळाचा जर विचार आपण केला तर सांस्कृतिक म्हणजेच कल्चरल, त्याच्यानंतर नैसर्गिक
म्हणजेच नॅचरल आणि त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मिश्र म्हणजे सो मिक्स्ड अशा 3 प्रकारे जागतिक वारसा स्थळ हे डिक्लेअर करण्यात येतात. या 3 कॅटेगरीपैकी सांस्कृतिक या कॅटेगरीमध्ये जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश जो आहे तर तो कुणाचा करण्यात आलेला आहे? आपल्या मराठा मिलिटरी लँडस्केपचा करण्यात आलेला दिसतो. मग आता याच्यामध्ये बेसिकली जे 12 किल्ले आहेत तर ते किल्ले आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. मग ते 12 किल्ले कुठले आहेत? त्यातले पण एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यातले 11 किल्ले जे आहेत हे महाराष्ट्रातले आहेत आणि एक किल्ला जो आहे तर तो तमिळनाडूचा त्या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला तर दुर्गराज रायगड स्वराज्याची राजधानी. त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला आहे पुणे जिल्ह्यातला, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्याच्यानंतर खांदेरी रायगड जिल्ह्यातला किल्ला आहे. खांदेरी उंदेरी तुम्ही ऐकलेला असेल. त्याच्या नावावरून आपण आपल्या युद्ध नौकेला INS खांदेरी असं पण नाव दिलेलं आहे. नाशिक मधला साल्हेर आहे. त्याच्यानंतर पुण्यामधला लोहगड आहे. पुण्यामधला राजगड जी की पहिली राजधानी आपण त्या ठिकाणी स्वराज्याची मानतो. त्याच्यानंतर प्रतापगड आहे. सो प्रतापगडचा रणसंग्राम आणि त्या रणसंग्रामातून नेहमीच आपण प्रेरणा त्या ठिकाणी घेत असतो की अफजल खानाचा वध तिथं कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला होता आणि त्या किल्ल्याची रचना जरी बघितली तरी शत्रूला सहजासहजी त्या किल्ल्यावरती चढाई करता येणार नाही आणि मुळातच भौगोलिक दुर्दम्य तिथलं आहे. त्यामुळं डायरेक्टली फेस टू फेस लढाई जी आहे तर ती करता येणार नाही. पन्हाळगड ते विशाळगड तर ही पण मोहीम आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी माहितीच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला पन्हाळा आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे. सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामधला आहे. अगेन विजयदुर्ग आहे सिंधुदुर्ग मधला आणि महत्वाचं म्हणजे तामिळनाडू मधला जिंजी हा किल्ला देखील या 12 मराठा मिलिटरी लँडस्केप मध्ये समाविष्ट आहे. सो हे 12 किल्ले जे आहेत तर ते आपल्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या किल्ल्यांचा जर का विचार केला तर साधारणपणे 17व्या ते 19व्या शतकामध्ये या किल्ल्यांचा विकास करण्यात आलेला होता किंवा हे मराठा मिलिटरी लँडस्केप हे साधारणपणे 17व्या ते 19व्या शतकाच्या कालखंडामधले त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सध्या आता इथे 44 आहे पण आता आपल्याला असं लक्षात येईल की त्यापैकी 36 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र वारसा स्थळ त्या ठिकाणी आहे. त्यापैकी आधी किती होते हो? महाराष्ट्रामध्ये 6 जागतिक वारसा स्थळ होती. आता ही 6 जागतिक वारसा स्थळ प्लस एक मराठा मिलिटरी लँडस्केप. आता महाराष्ट्रामध्ये जागतिक वारसा स्थळ किती झालेली आहेत? 7 जागतिक वारसा स्थळ त्या ठिकाणी. म्हणजे ती कुठली? खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी इथे विचारला जाऊ शकतो. तर 1983 ला अजिंठा आणि वेरूळ लेणी यांचा समावेश करण्यात आला. त्याच्यानंतर 1987 ला एलिफंटा केव्हचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004 मध्ये समाविष्ट करण्यात आलं. व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई 2018 मध्ये समाविष्ट करण्यात आलं. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा वेस्टर्न घाट नैसर्गिक श्रेणीमध्ये 2012 मध्ये समाविष्ट करण्यात आला आणि याच्या अंतर्गतच आपण बऱ्याचदा पॉप्युलरली कास पुष्प पठार हे जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे म्हणून देखील त्या ठिकाणी वाचत असतो किंवा ऐकत असतो. आणि आता 7वं जागतिक वारसा स्थळ महाराष्ट्रातलं की जे 44वं जागतिक वारसा स्थळ आहे भारताचं मराठा मिलिटरी लँडस्केप. अर्थात महाराष्ट्राबरोबर जिंजीच्या अनुषंगाने तामिळनाडू पण आपण लक्षात ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. सो ही अशी आपण असं लक्षात घेऊ शकतो की अशी जागतिक वारसा स्थळ आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत. आता मी मगाशी उल्लेख केलेला होता की जागतिक वारसा स्थळ ही 3 श्रेणींमध्ये डिक्लेअर केली जातात. एक आहे सांस्कृतिक, दुसरा आहे नैसर्गिक आणि तिसरा आहे मिश्र किंवा मिक्स्ड. सो त्याच्यात टोटल आता भारतामध्ये 44 जागतिक वारसा स्थळ आहेत. त्यापैकी 36 जागतिक वारसा स्थळ ही सांस्कृतिक कॅटेगरीतली आहेत. 7 जागतिक वारसा स्थळ ही नैसर्गिक नॅचरल कॅटेगरीतली आहेत आणि एक आहे ते म्हणजे मिश्र कॅटेगरीतलं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येईल एस्पेशली या आधीचे PYQ तुम्ही जर का राज्यसेवा मुख्य परीक्षेचे बघितले तर खालीलपैकी कोणाचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये होतो किंवा कोणाचा समावेश कुठल्या साली करण्यात आला याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं हे सेपरेटली आपल्याला डील करणं तेवढंच महत्वाचं त्या ठिकाणी ठरतं. मग आता इथं जर आपण बघितलं
तर आपल्याला असं लक्षात येईल की आग्रा फोर्ट 1983, त्याच्यानंतर अजिंठा लेणी 1983, त्यानंतर नालंदा, बिहार इथलं नालंदा महाविहाराचं पुरातत्वीय स्थळ आहे, तर त्याचा 2016 मध्ये समावेश करण्यात आला. सांची इथलं बौद्ध स्तूप आहेत, तर त्या सांची इथल्या बौद्ध स्तूपांचा समावेश 1989 मध्ये करण्यात आला. चंपानेर पावागड पुरातत्व उद्यान 2004, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस 2004, गोव्यातले चर्च आणि कॉन्व्हेंट्स 1986, धोलावीरा एक हडप्पा शहर 2021 मध्ये करण्यात आलेलं आहे बघा. त्यानंतर एलिफंटा लेणी 1987 ला, वेरूळ लेणी 1983 ला, त्यानंतर फतेपूर सिक्री 1986, ग्रेट लिव्हिंग चोल टेम्पल्स 1987 आणि परत 2004 हम्पी इथल्या स्मारकांचा जो समूह आहे तर तो 1986 मध्ये समाविष्ट करण्यात आलाय. महाबलीपुरम इथल्या स्मारकांचा समूह आहे तर तो 1984 ला, त्याच्यानंतर पटाडकल इथल्या स्मारकांचा समूह 1987 ला, राजस्थान मधले डोंगरी किल्ले 2013, अहमदाबादचे ऐतिहासिक शहर 2017, हुमायूनचा मकबरा दिल्ली 1983. बघा, ही जागतिक वारसा स्थळ जेव्हा तुम्ही बघताय ना तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हेच महत्वाचे आपले आपण असं म्हणूयात की आर्किटेक्चरल वगैरे साइट्स आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन आपल्याला होताना दिसतं. त्याच्यानंतर बघा जयपूर शहर राजस्थान 2019, पिंक सिटी, काकतीया रुद्रेश्वरा रामप्पा मंदिर तेलंगणा 2021, हे पण अलीकडचे काही जागतिक वारसा स्थळ म्हणून आपण लक्षात ठेवत असतो. खजुराहो स्मारकांचा समूह 1986, बोधगया इथल्या महाबोधी मंदिर परिसर 2002, भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये 2025. सो हे सर्वात महत्वाचं मला असं वाटतंय या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये जे स्थान मिळालेलं आहे तर ते खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मोईदाम्स अहोम राजवंशाची टेकडी दफन व्यवस्था, चराई देव मोईदम आपण ऐकलेलं होतं किंवा चर्चा केलेली होती की ज्याच्यामध्ये अहोम डायनॅस्टी जी आहे तर त्याच्यातल्या राजघराण्यातल्या लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं जे दफन केलं जातं तर ते त्यांची जी दफनभूमी आहे तर ती जस्ट लाईक पिरॅमिड आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, आसामचे पिरॅमिड पण म्हटलं जातं. आणि त्याच्यात इंटरेस्टिंगली असा प्रकार आहे की त्या व्यक्तीची उंची जेवढी मोठी होती किंवा कर्तृत्व जेवढं मोठं असतं तर तेवढा मोठा तो त्याच्यावरती मातीचा जो ढिगारा असतो त्याच्या दफनभूमीवरती तर तो मोठा असतो. अशा पद्धतीनं ते चराईदेव मोईदमचा समावेश त्याच्यात करण्यात आलाय. भारतातील पर्वतीय रेल्वे 1999, 2005 आणि 2008, कुतुब मिनार आणि त्याची स्मारक दिल्ली 1993, गुजरात मधील पाटण या ठिकाणची राणी की वाव राणीची विहीर 2014, राणी की वाव वरती अनेकदा एमपीएससी ने प्रश्न विचारलाय, आवडता एरिया एमपीएससी चा. त्यानंतर लाल किल्ला संकुल 2007, भीमबेटका रॉक शेल्टर्स 2003, होयसाळांचे पवित्र समूह 2023, होयसाळा टेम्पल, सो हे पण महत्वाचे त्या ठिकाणी आहेत, हळेबीड आणि बेलूरचे. शांतिनिकेतन 2023, त्याच्यानंतर सूर्य मंदिर कोणार्क 1984, ताजमहल 1983, आधुनिक चळवळीत उल्लेखनीय योगदान ली कॉर्बोझियर याचं स्थापत्य कार्य 2016 मध्ये, जंतर मंतर जयपूर 2010 आणि मुंबईतलं व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स 2018. अशी 36 ही सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ भारतामध्ये आहेत. त्याच्यानंतर 7 नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आहेत. त्याच्यामध्ये ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे 2014, त्याच्यानंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे 1985, त्यानंतर केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान आहे 1985, मानस वन्यजीव अभयारण्य 1985, नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान 1988 आणि 2005, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान जे की सुंदरबन जगातला सर्वात मोठा त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की वेटलँड मानलं जातं, तर ते पाणथळ प्रदेश. तो सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाला 1987 ला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आणि वेस्टर्न घाट जो आपण दरवेळी बघतो 2012 ला. त्याच्यानंतर एकच भारतामध्ये मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे आणि ते म्हणजे कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यान जे की आहे सिक्कीम मध्ये, ज्याला 2016 मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला दिसतो. राईट. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे सगळं आपल्याला असं लक्षात येईल की
आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधला जो काही पराक्रम आहे, जे काही स्थापत्य आहे, तर त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणं ही खरंच आपल्या दृष्टिकोनातून एक भूषणावह बाब आहे. तो या गोष्टी ज्या आहेत तर त्या अभिमान बाळगण्यासारख्या आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं, की 44वं जागतिक वारसा स्थळ हे भारतासाठीच फक्त महत्त्वाचं नाहीये, तर एक आपल्या अस्मितेचा भाग म्हणून देखील महाराष्ट्रासाठी हे जागतिक वारसा स्थळ जे आहे, तर ते महत्त्वाचं आहे. तर या नोटवरती आजच्या सेशनमध्ये इथेच आपण थांबूयात. पुढच्या सेशनमध्ये भेटूयात अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग करंट अफेअरच्या अनालिसिससह आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय आणि सर्वात शेवटी जय शिवराय.